मित्रांनो, एकनाथ शिंदे परत गायब झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीचा जरी विजय झालेला असला, शरद पवार अजित पवार यांचा सुपडा जरी साफ झालेला असला, याची जरी चर्चा सुरू असली तरी सगळ्यात लक्षात घ्या, सगळ्यात जास्त टीका होत आहे एकनाथ शिंदे यांच्यावर. कारण एकनाथ शिंदेंना पाहिजे तेवढं यश प्राप्त झालेलं नाही. कारण आता लोक उघडपणे टीका करत आहेत. लोक एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीवर शिक्कामोर्तब करताना दिसत आहेत की एकनाथ शिंदे यांनी काय मिळवलं. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने काही प्रश्नसुद्धा एकनाथ शिंदे यांना विचारलेले आहेत आणि अशामध्ये मग आता एकनाथ शिंदे यांना भूमिका घेणं त्याशिवाय पर्यायच त्यांच्यापुढे राहिलेला नाही आणि त्यामुळे एकनाथ शिंदे गायब झालेले आहेत. आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे महापौर पदासाठी आता आडून बसलेले आहेत, लक्षात घ्या. आणि दुसरीकडे आता अजून एक बातमी आलेली आहे की उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी दरवाजे खुले ठेवलेले आहेत. बघा, राजकारणामध्ये कुणीही कुणाचं नसतं. राजकारणी कुणीही असो, मी अनेक दिवसापासून सांगत आहे, कुणावरही विश्वास ठेवू नका. आणि म्हणजे हे सगळे एका माळेचे मणी आहेत. जनतेला कोणीही गृहीत धरायला तयार नाही. अशामध्ये नेमकं पुढं काय होणार आहे नीट लक्षात घ्या. एकनाथ शिंदे यांच्या पुढे आता कसलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. एकनाथ शिंदे असं वरवर जरी दाखवत असले की आम्ही भगवा फडकवला, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, उद्धव ठाकरेंना असं केलं तसं केलं, अरे बाबा, उद्धव ठाकरे यांचे उमेदवार प्रचंड एकनाथ शिंदेंच्या तुलनेमध्ये खूप जास्त आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे पैसा असताना, सत्ता असताना, ईडी असताना, कायनू असताना, बायनू असताना, सगळं काही असताना एकनाथ शिंदेंनी त्यांचे आणि भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरे यांचे रनिंग उमेदवार पळवून नेलेले असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी प्राप्त केलेलं यश हे डोळ्यात खुपण्या इतकं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे पारदर्शक जर निवडणुका झाल्या असत्या तर उद्धव ठाकरे यांची एक हाती सत्ता विथ काँग्रेस, लक्षात ठेवा, काँग्रेसचं त्यांना सहकार्य घ्यावं लागलं असतं, परंतु एक हाती सत्ता मुंबईवर 100% आली असती. आणि बाहेर सुद्धा लक्षात ठेवा, बाहेरच्या जी शहरं आहेत तिथं सुद्धा उद्धव ठाकरे, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांना यश प्राप्त झालं असतं. परंतु उद्धव ठाकरे यांना मुंबईमध्ये कोंडण्याचा प्रयत्न झाला. आणि भारतीय जनता पार्टीबद्दल न बोललेलं बरं, कारण भारतीय जनता पार्टी आता बिग ब्रदरच्या भूमिकेमध्ये आहे. आणि एक महाकाय, लक्षात ठेवा, महाकाय जो असतो, महाकाय डॉन जो असतो, त्या डॉनच्या भूमिकामध्ये भारतीय जनता पार्टी आहे. सत्ता टिकवण्यासाठी, सत्तेसाठी आपण एखाद्या चित्रपटामध्ये एखादा व्हिलन पाहतो की सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असते त्याची, कोणत्याही थराला. अगदी त्या चित्रपटसुद्धा लाजवेल. चित्रपटामध्ये जी एखादी भूमिका दाखवतात, एखादा व्हिलन कोणत्याही थराला जातो, तो व्हिलनसुद्धा म्हणेल की अरे, मी सुद्धा एवढी कल्पना करू शकणार नाही. या थराला भारतीय जनता पार्टी गेलेली आहे. आणि अशामध्ये ही महत्त्वाची बातमी आहे, एकनाथ शिंदे महापौर पदावर ठाम आहेत. आणि जर एकनाथ शिंदे यांना महापौर पद जर नाही दिलं तर भारतीय जनता पार्टीचं काही बिघडणार नाही, लक्षात ठेवा. परंतु एकनाथ शिंदे यांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. लोक त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागले आहेत. एकनाथ शिंदेंचं राहिलं काय? कारण ऑलरेडी एकनाथ शिंदेंचे अनेक आमदार हे ऑलरेडी भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहेत. भारतीय जनता पार्टीच्या एका इशाऱ्यावर ते दल बदलायला तयार आहेत. आणि अशामध्ये ही लढाई उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाची नाही, काँग्रेसच्या सुद्धा अस्तित्वाची नाही, लक्षात घ्या. कोण मनसे त्यांच्यासुद्धा अस्तित्वाची नाही. ही लढाई एकनाथ शिंदे यांच्या अस्तित्वाची आहे. अजित पवार, शरद पवार यांचं अस्तित्व आता संपलेलं आहे. आणि त्याचा फायदा मी तुम्हाला सकाळीच सांगितलं की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने जर युती केली, पण त्यामध्ये काँग्रेसने इमानदार राहणं गरजेचं आहे. वंचित बहुजन आघाडीवाले इमानदारीने साथ देतात, लक्षात घ्या. परंतु काँग्रेसने सुद्धा त्यांना तितक्याच इमानदारीने साथ देणं गरजेचं आहे. एक सक्षम विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेस आणि वंचितच्या रूपाने उभा राहू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये सत्तासुद्धा हस्तगत करू शकतात. परंतु उद्धव ठाकरे यांनी जर अशी चलबिचल केली, लक्षात घ्या,
स्थानिक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांचं अस्तित्व टिकवणं गरजेचं आहे. त्यांनी जर चलबिचल जर केली, अजित पवार यांच्यासारखी किंवा एकनाथ शिंदे यांच्यासारखी, की महापौर पदासाठी लगेच भारतीय जनता पार्टीचे दरवाजे उघडे वगैरे वगैरे, ठीक आहे, मुंबईमध्ये फार मोठा मलिदा आहे, पैसा आहे, परंतु तुमचं इन फ्युचर राजकारण यामुळे साध्य होणार नाही. ठीक आहे, नैतिकता सगळं काय मोडीत काढून भारतीय जनता पार्टी विजय झालेली आहे, परंतु नैतिकतेला मानणारा हा महाराष्ट्र आहे, येथील जनता आहे. या पार्श्वभूमीवर सगळ्यात मोठी कसोटी कोंडी एकनाथ शिंदे यांची झालेली आहे. मी सकाळीच तुम्हाला सांगितलं, एकनाथ शिंदे वरून दाखवत नाहीत, परंतु आतून प्रचंड डिप्रेशनमध्ये आहेत. तुमचं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.